नमस्कार मित्रांनो, वाईल्ड रिव्हर फिशिंग अँड कुकिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक वर्षानंतर पुण्याची प्रारंभ करत आहोत आपल्या फिशिंग ट्रिपसाठी. तर चला मित्रांनो, आज आपल्याला काय काय लागतं बघूया. तसंच आपण कुकिंग करणार आहोत. जर मासे लागले तर आपलं कुकिंगचं प्रोसेस पुढे होणार आहे. तर आपले ट्रिप कंटिन्यू करूया. चला आपली आजची व्हिडिओ जर्नी कशी होते बघूया. चला या व्हिडिओ कंटिन्यू राहा. व्हिडिओमध्ये खूप मजा येईल. चला आपण ही दृश्य एन्जॉय करा रायडिंग. तर चला मित्रांनो, आपला प्रवास आता सुरू होत आहे. आपली फिशिंग टूर. आता आपण डायरेक्ट जाऊया ऑर्चिड कलेक्शनला, कारण की तिथलं आपलं थोडं सामान आहे राहिलेलं. तिथलं सामान थोडं घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत. आपल्याला पायात पण लक्ष ठेवावं लागणार, कारण की आपला ट्रायपॉड वगैरे जर असं व्यवस्थित बसलेला नाही आहे. तर चला पुढे चालू आपण. मला Insta 360 जोडायचा होता इथे वरती, मात्र Insta 360 जोडता येईना. आपला जो हा बॉल आहे तो बॉल खराब झाला आहे, ते समोर लावलेला मिररचा. स्क्रू खराब झाला आहे. समोरच आपलं शिवाजी गार्डन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गार्डन. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपण पुढे चालू. व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. तर चला आता आपला प्रवास पुढचा सुरू झाला आहे. तर लवकरच आपण जाऊन पोचू ऑर्चिड कलेक्शनमध्ये. आपण आता पोहोचलो शनी मंदिरकडे. शनी मंदिरकडे बघा गर्दी कशी आहे, कशा प्रकारे गर्दी झालेली आहे. मित्रांनो, बॅगेची बंद लूज असल्यामुळे बॅग एक सतवत आहे फार. जरा असं टाईट करूया. झाले बरोबर ओके. चला आता मुद्दा मी मित्रांनो आज पहिल्यांदाच जे गाडीचे शॉट जे घेतोय रस्त्यावरून चालतानाचे बाईकचे शॉट, ते आजच घेतोय. ह्याच्या आधी मी इतके शॉट घेत नव्हतो, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला डिजिटेकचा DCM 101 हा कॅमेराही वापरत आहे, जो गोप्रो टाईपमध्ये येतो. गोप्रोच घ्यायचा होता मला, मात्र गोप्रोचं बजेट किंवा DJI ओस्मोचं बजेट थोडं हाय होतं. हा आपला मोबाईल कॅमेरा आला आहे आपला 8000मध्ये. तर बघूया, ह्याच्यावरही शूट चांगलं होतं आहे, युजफुल आहे. मात्र गोप्रो व ओस्मो ह्या प्रकारची क्वालिटी आपल्याला भेटत नाही यात, इतकाच फरक आहे. बाकी कॅमेरा ओके आहे. मित्रांनो, परत ट्रॅफिकमध्ये अडकलो, सिग्नलला येऊन अडकलो. आता आपण बसस्टँडच्या जवळपास आहे, बेळगाव बसस्टँड. हे बघा, लोकांना गडबड किती आहे. लोक सिग्नल पडलाय आणि त्यातून बस म्हणून उतरत आहे. चुकून जर सिग्नल सुटला तर लोकांची हालत का होईल याचा विचार लोकांना नाही आहे. दोन सेकंड आहे. चला, सिग्नल सुटला. गाडीत पेट्रोल घालायची काही गरज नाही आहे, कारण की गाडीत परवा दिवशीच पेट्रोल घालून ठेवलं आहे टँक फुल करून. तर आज आपण डायरेक्ट स्पॉटवरती जाऊया. अम्मूभाईने स्पॉट दाखवलेले, तो कदाचित माझ्या लक्षात राहिला आहे की मी विसरलो, हे मला हे होईना. आता जाऊन तरी बघूया जागेवरती.
अमोबाई म्हणत होते की काल रविवार जे शिकारी गेले होते ते सगळे खाली हात आलेत, कुणाला काही शिकार झाली नाही. आपली पोझिशन काय होते ते आपण जाऊन बघूया. हे बघा मित्रांनो, ऑर्चिड कलेक्शनला जायचा रस्ता दाखवतो तुम्हाला. आता आपण हा कोल्हापूर सर्कलला जायचा रोड आहे SP ऑफिसकडून, व हे आपलं नवीन कॉर्पोरेशन बेळगावचं, नवीन महानगरपालिका बेळगावची. इथून आपल्याला राईट घेतला की पुढेच आपल्याला अशोक हॉस्पिटल दिसतंय. ही आपली बेळगावची महानगरपालिका इथे बाजूला शेजारी. त्याच्या बेळगाव महानगरपालिकेच्या बाजून आपल्याला सरळ अशोक हॉस्पिटलच्या समोरून जर आतमध्ये टर्न मारला डावीकडे लेफ्टला तर सरळ खालती जायचं आहे. खालती गेलं की गेला गेला आपल्याला ऑर्चिड कलेक्शन दिसेल. तुम्ही सरळ खालती जायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सांगायचं म्हटल्यावर मराठा मंडळ कॉलेजच्या समोरची जी गल्ली गेली आहे त्या गल्लीतच आहे ऑर्चिड कलेक्शन. मित्रांनो, विश्वासाची हमी जर कोणाची द्यायची असेल तर ह्यांच्याकडून द्यायची. दोन्ही बंधू इब्राहिम साहेब व हे इमानदारीने आपला व्यवसाय करत आहेत. लोकांना फसवेगिरी नाही की काय नाही. जर नवीन अँगलर आले तर त्यांना सांगतात की अशा प्रकारे खरेदी करा, अशा प्रकारे हेच घ्या. उगाचच काय पण घेऊन कुठे पण पैसा खर्च करू नका. ही त्यांची खासियत आहे. मित्रांनो, आपण आलोय हे आहे मराठा मंडळ ग्रुप कॉलेज. त्याच्या समोरच आपणाला जी गल्ली गेलेली दिसते हो, त्या गल्लीत ही आहे ऑर्चिड कलेक्शन. तर चला आपण आज आतमध्ये जाऊया. आपणाला इथे सर्व प्रकारचे फिशिंग रील्स इक्विपमेंट्स व तसंच रॉड चारा तुम्हाला जे काही पाहिजे ते टोटली इथे आपल्याला भेटेल. बेळगावातलं एकमेव असं विश्वासार्ह दुकान आहे की जिथे आपल्याला विश्वासानं कोणतंही सामान आपल्याला फिशिंगच्या बाबतीत जे लागणारं सामान आहे ते खरेदी करता येतं. माझ्या विश्वासावरती मित्रांनो ते या माझं जे साहित्य आहे फिशिंगचं इक्विपमेंट्स जे आहेत ते मी इथूनच खरेदी केलेले आहेत. मी आजपर्यंत दुसऱ्या दुकानात कुठे गेलो नाही. गेलो आहे मात्र असं नाही मी सांगता येत नाही. मात्र जे विश्वासार्हता इथे भेटते तशी विश्वासार्हता दुसरीकडे भेटत नाही आपल्याला. तेव्हा आपल्याला इथे फिशिंग इक्विपमेंट्स सोबतच आपल्याला इथे बाकीचे स्टेशनरी साहित्यही भेटत आहे. चॉकलेट्स, आईस्क्रीम, पूरा भी यहाँ का पूरा कवर हो कैसा देता मजा क्या बोलो खाली कट्टी क्यों ना 20 रुपए के होना क्या डजन हो. हे बघा फ्रॉग लुअर मराठीसाठी माल हे फिशिंग लुअर अलग हुआ 36 रुपये. मित्रांनो, आपण आलो ऑर्चिड कलेक्शन येते. आपण जिथे दरवेळेला आपलं सामान जे आहे आपलं फिशिंगला लागणारं जे साहित्य आहे ते आपण इथे खरेदी करतो. हे आहे ऑर्चिड कलेक्शन. तर आपणाला येथील सर्व काही आयटम जे अवेलेबल आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता वरचेवर दाखवतो कारण की मलाही फिशिंगला जायचं आहे, त्याकरता लेट होत आहे. थोडं दाखवतो. याच्यापुढे डिटेलली व्हिडिओ आपण ह्या दुकानावरती बनवणार आहोत लवकरच. चला दाखवतो. वहाँ का मेंटेनेंस ज़्यादा और स्पेस नहीं मिलती है. शिमला भी नहीं सौगाले भी नहीं हे बघा रॉडची क्वालिटी. एकापेक्षा एक रॉड आहेत मित्रांनो. 800 रुपयापासून जे रॉडची सुरुवात होते ती कमीत कमी आपल्याकडे 15,000 ते 20,000 पर्यंतचे रॉड अवेलेबल आहेत इथे. आपण जे रॉड कुठले घेता मशीन पण तसेच आहेत. 1200-1100 रुपयापर्यंत सुरुवात होते. त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर सुंदर अशा मशीन रील्स आपल्याला पाहायला मिळतात. कास्टिंग नंतर आपली मॅन्युअल. हे बघा लुअर्स बघा. चला मित्रांनो, ह्या दुकानावरती आपण एक व्हिडिओ डिटेलली बनवणार आहोत. तो व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. हे फिशिंग लाईन्स आहेत. यो ब्रँड यो कमोडो यो इसका फिशिंग रील्स. वो ना बना है.
चला आता या ब्रिजच्या आतमध्ये आतनं गाडी घालूया. हे बघा. तर चला. वाव! इथून जरा सावकाश की गाड्या येत आहेत. चला आता इथून टर्न मारूया. इथून टर्न मारूया आणि वरती जाऊया. ते आपल्याला फिश फ्राय मसाला मिळतो का बघूया. त्याची गरज आहे कारण की जर मासे लागले तर आपल्याला फिश फ्राय करावं लागणार आहे. फिश फ्राय मसाला येतो. फिश फ्राय मसाला. मित्रांनो आलं लसूण पेस्ट घेऊन झालेला आहे. तर आता आपण आपल्या स्पॉटला पुढे जाऊया. आलं लसूण पेस्ट कशाला घेतलं म्हटलं तर तशी आपण एक बिर्याणी घेतलेली आहे दुपारी जेवणासाठी. जर मासा एखादा आपणाला लागला तर आपणाला तिथे एक रेसिपी बनवायची आहे. रेसिपी म्हणजे काय नाही, साधी सिंपल रेसिपी आहे. मसाला घेतलेला आहे आपण. मसाला लावायचं, आलं लसूण पेस्ट घालायचं, मासा स्वच्छ करून डायरेक्ट कढई पण छोटी आणलेली आहे त्यात पीस करून फ्राय करून घ्यायचं आहे. 65 फिश 65 आपणाला बनवायचं आहे. जर मासा चांगला लागला तर रेसिपी चांगली होईल याची खात्री आहे. बघूया आता काय काय होतं आहे. मासा लागेल तर आपली रेसिपी पूर्ण होणार, नाहीतर नाही. मित्रांनो या कॅमेराचा एक प्रॉब्लेम आहे की ह्याचं व्हिडिओ रेझोल्युशन ज्या वेळेला मी चेंज करतो किंवा कॅमेरा बंद करून पुन्हा चालू करतो त्यावेळेला पुन्हा याचं व्हिडिओ रेझोल्युशन सेट करावं लागतं आहे. गोप्रोला व ओस्मोला तसं नाही आहे की एकदा त्याचं व्हिडिओ रेझोल्युशन सेट केलं की ते तसंच राहतं आहे. ज्या वेळेला आपल्याला बदलायचं आहे त्यावेळेलाच बदलतं आहे. मात्र ह्या कॅमेऱ्याचं कसं आहे प्रत्येक वेळी आपल्याला पाहावं लागतं की व्हिडिओ रेझोल्युशन कोणत्या ह्याच्यात आहे. 5K 30 FPS वरती याचं मॅक्झिमम व्हिडिओ शूट होत आहे. मात्र आपणाला 5K 30 FPS वरती न करता आपण 4K 60 FPS वर आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यासाठी याचं दरवेळेला सेटिंग चेंज करावं लागलं आपल्याला. मित्रांनो मागच्या वेळेला आलेला रस्ता मला आठवण नाही आहे. रस्ता आठवण आहे मात्र ते कुठून आपण वळलो होतो ते मला माहिती नाही. तर बघूया त्या स्पॉटला जाऊया आणि तिथे आपण आता टर्न मारूया. आमच्याबरोबर आणखी एकटा कोणतं असलं असतं तर शूट घ्यायला चांगलं झालं असतं. मात्र आता एकटाच असल्यामुळे सोलो असल्यामुळे कसं झालंय की शूट एकट्यालाच घ्यावं लागलं आहे. मित्रांनो रस्ता गावेना झालाय. मागच्या वेळेला जो आलेला तो हा रस्ता पॅक केलेत तो हाच रस्ता वाटतं. काही कारणास्तव हा रस्ता बंद केलेला असं वाटायला मला. कोणतरी येतात हुल्लडबाजी करतात आणि जातात. जे चांगले असतात त्यांनाही आपला हा रस्ता मिळत नाही वापरायला. असल्यांच्या चुकीमुळे आपणालाही आमच्यासारख्यांना या गोष्टी वापरायला घेता येत नाही. तर मित्रांनो इथूनच कुठून तर घालूया गाडी त्या आतमध्ये लावूया. इथूनच आतमध्ये घालूया गाडी.
वीडियो बनाने वाला कौन है पानी का घर में किसी वीडियो बना लेते लेकिन यहाँ तक आने में लेट हो गए। दूसरा जैसा कैमरा उठा था कि अगर कैमरा यहाँ लगा को आने का यहाँ आने का मित्रांनो तिन्ही रॉड मारून झालेले आहेत। आता बघूया कुठल्या रॉडवरती लागत आहे, तुम्हाला दाखवतो रॉड। आता तिन्ही रॉड मारून आपण बसलो आहे। मला अपेक्षा आहे की आज कोणता तरी मासा लागेल व हा व्हिडिओ कंप्लीट होईल व तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न माझा पूर्ण होईल। चला बघूया, एखाद्या मासा लागला तर आपला व्हिडिओ कंप्लीटच आहे। चला आमच्या बाजूला शेजारी बसलेल्यांना एकटा एक मासा लागला आहे। तर मागाशी एक मासा काढले पण आता व्हिडिओ कॅप्चर करतोय। बघूया कोणता मासा काढला। माझ्या मते चिलापी असणार। चिलापी आहे मित्रांनो, चांगल्या साईजची चिलापी लागली। एक नंबर साईजची चिलापी बघा, त्याने हँडलाईनवरती मारायला मात्र आम्हाला इथे 3 रॉड मारून एक अजून चिलापी लागे ना। तर बघूया आमच्या नशिबात काय लिहिलेलं आहे। तेव्हा त्यांच्याकडे ऑलरेडी
2-3 चिलापे पकडलेले आहेत त्यांनी. चांगल्या साईजची, कमीत कमी अर्धा पाऊण किलो 1 किलो साईजची चिलापी आहे मित्रांनो. मित्रांनो, रॉडपेक्षा हँडलाईनवरती खेळायची मजा एक वेगळी असते. मित्रांनो, इथे आमच्या शेजारी हे रोड आहे. आमच्या रोडच्या शेजारी दुसऱ्या रोडला एक मासा लागलेला आहे. आमच्या रोडनं काय केलं आहे काय समजायला तयार नाही. फार घाई गडबडीत उचलत आहे. माझ्यामध्ये चिलापी आहे. इतके झटके मारायला म्हणजे चिलापी आहे. तर आमच्या गालाला जरी मासे लागले नसले तरी दुसऱ्यांचे कॅचअप करून आपला व्हिडिओ पूर्ण होणार आहे. तुम्हाला नाराज करणार नाही. मासे पकडायचे बऱ्याच साईजची चिलापी आहे. किमान एक अर्धा किलो वजनाची चिलापी आहे. पलीकडच्या एक रॉडला लागलेली आहे. लागता तिकडे लागली. त्यांना पण ती माझ्यामध्ये चिलापीच आहे ती पण. आत्ता इथे सध्याला चिलापीचं पीक आमच्या लोकल नद्यातून वगैरे तलावातून चिलापीचं पीक भरपूर झालं आहे. कसं झालं आहे की चिलापीने आपल्या जे आपले गावठी मासे आहेत त्यांचं पीक अक्षरशः नष्ट केलेलं आहे. कारण की चिलापी अशी प्रजाती आहे जी फार झपाट्यानं वाढते. त्याच्यामुळे आपले रहू, कटला, मिरगल, तसेच आमचे सुप्रीम म्हणा किंवा कन्नडी हे जे मासे आहेत ते मासे नष्ट होण्याच्या ह्याच्यावरती आहेत. छोट्या साईजची चिलापी लागले तरी बरी आहे. मित्रांनो, आता एक जस्ट मासा स्नॅक झाला आहे. बघूया कोणता मासा आहे. अटको बेटे. अटको बेटे. हाँ अटका. है लेकिन अटके से हो काम है तो मच्छी है झटके मारी तो मच्छी है झटके मारे अभी निकाल नहीं सकते उसको. खतरे से हैं कुछ नहीं ज़्यादा.
छुट्टी लगता है वो भी। मित्रांनो आताच एक मासा लागला आहे, उद्या क्लॅम्प असणार माझ्या मते. क्लॅम्प आहे, लहान साईजचे आहे, पहिला मासा आहे. मित्रांनो पहिला मासा गावलाय. चला आता बघूया ह्याच्या पुढे आपणाला काय गावतंय. आणि मित्रांनो चला आजचा आपला दिवस इथेच संपलेला आहे. आता आपण इथून घरी निघायची तयारी करूया. आता थोड्याच वेळात अंधार होईल व आज आपला दिवस अतिशय सुंदर गेलेला आहे. आपला मासे जास्ती लागले नाहीत, 1-2 मासे लागले. मात्र एक माशाचा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही, तर ते एक माशाचा व्हिडिओ झाला आहे. तसेच आमचे शेजारी जे बसलेले होते त्यांचे व्हिडिओचे शूट मी घेतलेले आहे. तर मित्रांनो चला आता आपण आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेत असतो, तुमच्यासाठी म्हणत नाही, माझ्यासाठी माझी आवडी आहे. आणि फक्त तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला मी हे नाराज करणार नाही. मित्रांनो माझी आवड आहे व माझ्या आवडीसाठी मी इकडे येत असतो. तसंच तुम्हाला माझ्या माध्यमातून तुम्हाला मी फिशिंगची मजा द्यावी अशी माझी इच्छा असते. त्या इच्छेसाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व माझ्याकडून अजून काय काय सुधारणा झाली पाहिजे याची मला कमेंटमध्ये तुम्ही माहिती द्या, जेणेकरून मला समजेल की मी तुमच्याकडे कोणते स्पॉट्स असतील तर ते स्पॉट्स मला सांगा मासे पकडण्यासाठी. मी त्या ठिकाणी जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करेन. जर लागले तर मी तुम्हाला बोलून तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल मला. चला मित्रांनो, तर आपण मला अशीच साथ देत राहा. तर चला आपला व्हिडिओ इथे संपूया. बाय, गुड नाईट. वाईल्ड रिवर फिशिंग अँड बुकिंग वन्स अगेन.